Hello everyone, very warm welcome. We are starting for the class. Please wait for 2 minutes. We are just going to start for the live spoken English session. Stay tuned everyone, we are starting. Yes, hello everyone, very warm welcome. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे in our live spoken English master class. Am I audible and visible to you all? दिसतंय मी सगळ्यांना? Okay, beautiful.
Yes, 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 yes. Here I am. Okay, done. Fantastic. Great. So, dear people, here I am writing one simple, beautiful Marathi sentence in front of you. तुम्ही मला सांगा इंग्लिश मध्ये वाक्य कसं होणार आहे. हाऊ कॅन वी मेक सेंटेन्स इन इंग्लिश? व्हेरी सिम्पल. एकदम सिम्पल सेंटेन्स. हियर आय एम रायटिंग ऑन द बोर्ड. हे तुझ्यासाठी आहे. हे तुझ्यासाठी आहे. कॅन यू प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश? करू शकता तुम्ही हे वाक्य इन इंग्लिश? एक्स्ट्रीमली सिम्पल सेंटेन्स आय हॅव रिटन हियर इन फ्रंट ऑफ यू ऑल. हे तुझ्यासाठी आहे. करा. प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. हे तुझ्यासाठी आहे. हे तुझ्यासाठी आहे. इन इंग्लिश व्हॉट शुड बी द आन्सर? कसं होणार? हे तुझ्यासाठी आहे. येस प्लीज. करेक्ट. इथे तुम्ही काहीतरी एक शब्द यूज केला एक्स्ट्रा. काय शब्द यूज केला बरं? व्हॉट वॉज दॅट वर्ड? तुझ्यासाठी. पहा, हे तुझ्यासाठी आहे. हिला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? दिस म्हणतो. दिस पुढे प्रेझेंट टेन्स आपण म्हणणार इज. पुढे काय आलं? तुझ्यासाठी. सो हे साठी तुम्ही एक शब्द यूज केला. काय शब्द यूज केला? फॉर. दिस इज फॉर तुझ्यासाठी. तुझ्यासाठी म्हणजे यू. सो हे जे तुम्ही फॉर यूज केलं, इट इज कॉल्ड एज प्रिपोजिशन. दिस इज ऑल्सो द वन ऑफ द प्रिपोजिशन्स. दिस इज फॉर यू. हे तुझ्यासाठी आहे. ठीक आहे. असे खूप सारे सेंटेन्सेस आपण हे फॉर प्रिपोजिशन बनवून यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय विल राईट वन मोर सिम्पल सेंटेन्स हिअर इन फ्रंट ऑफ यू ऑल. मला म्हणायचंय हे पुस्तक, हे पुस्तक, हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आहे. कॅन यू प्लीज एव्हरीबडी ट्राय फॉर दिस? करू शकता तुम्ही हे ट्राय इंग्लिश मध्ये? करा बरं. अँड टेल मी हाऊ आर वी गोइंग टू मेक द इंग्लिश ट्रान्सलेशन? हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आहे. सो पहा, हे, हा, ही, हे याला इंग्लिश मध्ये दिस बोलतात. काय बोलतात? व्हॉट टू से इट इन इंग्लिश? याला इंग्लिश मध्ये काय बोलायचं? यू हॅव टू कॉल इट दिस. ऍब्सोल्युटली करेक्ट. याला इंग्लिश मध्ये म्हणायचं व्हॉट? यू हॅव टू से दिस. हे पुस्तक, दिस बुक इज. आता असं नाही म्हणणार दिस बुक इज स्टुडंट्स. काय म्हणायला लागेल? हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आहे. दिस बुक इज फॉर स्टुडंट्स. दिस इज हाऊ यू हॅव टू से. सो इथे आपण स्पेसिफिकली काय शिकतोय? फॉर प्रेपोजिशन. फॉर शब्द शिकतोय. इंग्लिश मध्ये त्याचा कसा वापर होतो? तर फॉरला मराठीमध्ये बोललं जातं साठी. व्हॉट इज मीन्ड बाय फॉर? फॉर म्हणजेच काय? द व्हेरी सिम्पल वन. फॉर इज कॉल्ड एज व्हॉट? साठी. व्हॉट इज मीन्ड बाय फॉर एव्हरीबडी? फॉर म्हणजेच काय असतं? करेक्ट. फॉर म्हणजेच असतं साठी. ठीक आहे. असं अजून एक सेंटेन्स हिअर आय एम रायटिंग ऑन द बोर्ड. सांगा इंग्लिश मध्ये कसं होईल? मला म्हणायचंय ही भेटवस्तू, ही भेटवस्तू माझ्या आईसाठी आहे. ही भेटवस्तू माझ्या आईसाठी आहे. कॅन यू प्लीज ट्राय एव्हरीबडी? करा बरं इंग्रजी मध्ये. व्हेरी सिम्पल. येस. ही भेटवस्तू माझ्या आईसाठी आहे. सो ही भेटवस्तू इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणायचं? दिस गिफ्ट. ही भेटवस्तू, ही भेटवस्तू म्हणजेच काय? दिस गिफ्ट. दिस गिफ्ट कोणासाठी आहे? माझ्या आईसाठी आहे. दिस गिफ्ट इज फॉर माय मदर. दिस गिफ्ट इज फॉर माय मदर. ही भेटवस्तू माझ्या आईसाठी आहे. दिस गिफ्ट इज फॉर माय मदर. ब्युटिफुल. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. मला म्हणायचंय असे वाक्य करू शकतो आपण. माझ्याकडे, माझ्याकडे पहा बरं का, माझ्याकडे तुझ्यासाठी, माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू आहे. पहा, माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू आहे. हाऊ आर यू गोइंग टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश? विल यू प्लीज एव्हरीबडी ट्राय फॉर इट? करा बरं ट्राय इंग्लिश मध्ये. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. व्हेरी सिम्पल वन. माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू आहे.
सिम्पल सेंटेन्स इन फ्रंट ऑफ यू ऑल. वी नीड टू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश. कसं होईल इंग्लिश मध्ये? माझ्याकडे भेटवस्तू आहे. माझ्याकडे एक भेटवस्तू आहे. हे आपण इंग्रजीमध्ये असं करणार. आय हॅव अ गिफ्ट. राईट. आय हॅव अ गिफ्ट. माझ्याकडे एक भेटवस्तू आहे. कोणासाठी आहे? फॉर यू. तुझ्यासाठी. राईट. माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू आहे. सो आय हॅव अ गिफ्ट म्हणजेच काय? माझ्याकडे एक भेटवस्तू आहे. कोणासाठी आहे? तुझ्यासाठी आहे. तर तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणणार आहे? फॉर यू. सो माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू आहे. आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. कसं करणार आपण इंग्लिश मध्ये? हाऊ ऍक्च्युअली आर वी गोइंग टू मेक इट इन इंग्लिश? आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू आहे. आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. आता हेच वाक्य जर आपल्याला पास्ट मध्ये करायचं असेल तर कसं होणार? फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू होती. करा बरं इंग्रजीमध्ये. माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू होती. विल यू प्लीज ट्राय दिस? इट इज द पास्ट टेन्स. हा टेन्स कुठला आहे? करेक्ट, पास्ट टेन्स आहे. की माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू होती. सो आय वॉज नाही म्हणू शकत. यू कॅनॉट से आय वॉज अ गिफ्ट. मी थोडी ना भेटवस्तू होते. माझ्याकडे तुझ्यासाठी एक भेटवस्तू होती. सो इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? आय हॅड अ गिफ्ट. आय हॅड अ गिफ्ट फॉर यू. आय हॅड अ गिफ्ट फॉर यू. करेक्ट म्हण. माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू होती. आय हॅड अ गिफ्ट फॉर यू. बरं, अजून एक सेंटेन्स मला बनायचंय. माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू असेल. इंग्लिश मध्ये विल यू ट्राय? माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू असेल. माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू असेल. कम ऑन, प्लीज ट्राय फॉर इट. व्हेरी सिम्पल. माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू असेल. दिस इज द फ्युचर टेन्स. सो फ्युचर टेन्स आहे तर तुम्ही काय हेल्पिंग वर्ब यूज करणार? आय विल बी अ गिफ्ट. मी भेटवस्तू असेल का? नॉट ॲट ऑल. आय विल हॅव अ गिफ्ट फॉर यू. व्हेरी गुड. कसं करणार? आय विल हॅव अ गिफ्ट फॉर यू. माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू आहे. आय हॅव अ गिफ्ट फॉर यू. माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू होती. आय हॅड अ गिफ्ट फॉर यू. माझ्याकडे तुझ्यासाठी भेटवस्तू असेल. आय विल हॅव अ गिफ्ट फॉर यू. गेटिंग इट प्रॉपरली? येत आहे लक्षात सगळ्यांना? अजून एक सेंटेन्स तिच्याकडे तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. करा सेंटेन्स इंग्लिश मध्ये एव्हरीबडी. प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. इन इंग्लिश हाऊ इट बिकम्स? तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. तिच्याकडे वेळ आहे. तिच्याकडे तिच्याकडे म्हणजेच काय? शी हॅज टाइम. तिच्याकडे वेळ आहे. शी हॅज टाइम. कोणासाठी? तुझ्यासाठी. तुझ्यासाठी इंग्लिश मध्ये तुम्ही काय म्हणणार? फॉर यू. सो तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. इट बिकम्स इन इंग्लिश व्हॉट? शी हॅज टाइम फॉर यू. शी हॅज टाइम. हॅव नाही, शी सोबत हॅज असतं. सो शी हॅज टाइम फॉर यू. बरं, मला तुम्ही सांगून दाखवा बरं इन द चॅट बॉक्स. लेट मी नो द आन्सर. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ होता. मेक इट इन द पास्ट. फोटो काढ. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ होता. येस. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ होता. तिच्याकडे तुझ्यासाठी शी वॉज टाइम कोण म्हणते? व्हॉट इज दिस? तिच्याकडे वेळ होता. इट मीन्स दॅट शी हॅड अ टाइम. तिच्याकडे वेळ होता. शी हॅड टाइम. कोणासाठी? तुझ्यासाठी. फॉर यू. शी हॅड अ टाइम फॉर यू. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ होता. बरं, वन मोर सेंटेन्स मला म्हणायचंय. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ असेल. कारण इंग्लिश मध्ये तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ असेल. हाऊ इट बिकम्स? हाऊ इट बिकम्स? तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ असेल. तिच्याकडे तुझ्यासाठी वेळ असेल. इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश
She will have time for you. Beautiful. First few more sentences we will take. याला बोलतात for. अशा प्रकारे for वाक्यामध्ये यूज केलं जातं. I will take here more sentences and we will make those sentences in English. One more sentence. सांगायला विषयामध्ये माझ्याकडे तुझ्यासाठी संदेश आहे. येस, माझ्याकडे तुझ्यासाठी संदेश आहे. करा वाक्य इंग्लिश मध्ये प्लीज डू मेक. इंग्लिश मध्ये कसं करा. माझ्याकडे तुझ्यासाठी संदेश आहे. माझ्याकडे संदेश आहे. आय हॅव अ मेसेज. आय हॅव अ मेसेज. कोणासाठी? तुझ्यासाठी. म्हणायचं फॉर यू. माझ्याकडे संदेश आहे. आय हॅव अ मेसेज. तुझ्यासाठी फॉर यू. चला अजून एक सेंटेन्स. त्याच्याकडे माझ्यासाठी माझ्यासाठी नोकरी होती. येस, थिंक प्रॉपरली देन आन्सर. त्याच्याकडे माझ्यासाठी नोकरी होती. यूज द प्रॉपर थिंग्स. येस, त्याच्याकडे माझ्यासाठी नोकरी होती. त्याच्याकडे नोकरी होती. ही हॅड जॉब. त्याच्याकडे नोकरी होती. ही हॅड जॉब. कोणासाठी? माझ्यासाठी. तर आता माझ्यासाठी मग याला फॉर आय म्हणणार का तुम्ही? नो. आता ते पुढे आले ना. सुरुवातीला वाक्याच्या सुरुवातीला शब्द असेल तर आय म्हणू शकतो. पण ते आता पुढे आलं म्हणजे ऑब्जेक्टच्या प्लेसवरती आलं. तर ऑब्जेक्टच्या प्लेसवरती आल्याच्या नंतर आपण आय, ही, शी, वी, यू हे सब्जेक्ट नाही वापरू शकत. त्यांच्याऐवजी यांचे जे ऑब्जेक्टिव्ह केसेस असतात ते आपल्याला वापरायला लागतात. तर ही हॅड अ जॉब माझ्यासाठी तर इंग्लिश मध्ये म्हणतात फॉर मी. त्याच्यामध्ये आय विल जस्ट शो यू एव्हरीबडी. इथे येतं असं माझ्यासाठी. इफ यू गेट द वर्ड माझ्यासाठी तुम्ही इंग्लिश मध्ये म्हणू शकता फॉर मी. माझ्यासाठी म्हणजेच काय? फॉर मी. मग तसंच येऊ शकतं. सेकंड वन त्याच्यासाठी असं जर का आलं तर तुम्ही यूज करू शकता फॉर हिम. त्याच्यासाठी जसं इथं आलं का? नाही, त्याच्यासाठी नाही आलं ना. त्याच्यासाठी आलं तर म्हणायचं फॉर हिम. त्याच्यानंतर नेक्स्ट इयर इट मे बी तिच्यासाठी असं येऊ शकतं. तिच्यासाठी म्हणजेच काय? फॉर. तिच्यासाठी म्हणजेच काय? फॉर. ओके, नेक्स्ट वन. आय वॉन्ट टू से आमच्यासाठी. इफ इट इज लाईक आमच्यासाठी तर तुम्ही यूज करू शकता फॉर अस. आमच्यासाठी किंवा आपल्यासाठी असं जरी आलं तरी पण यू कॅन यूज फॉर अस. नेक्स्ट वन हिअर आय वॉन्ट टू से तुझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी असं जर का आलं तर यूज करायचं फॉर यू. तुझ्यासाठी, तुमच्यासाठी आलं तर फॉर यू वापरायचं. अँड नंबर जर का असं त्यांच्यासाठी आलं तर यूज करायचं काय बरं? फॉर देम. आणि हे सोडून जे येतं ते असतं विद्यार्थ्यांसाठी नाही का? फॉर स्टुडंट, आईसाठी फॉर मदर, भावासाठी फॉर ब्रदर असे येतात. मग ते त्याच्यासाठीच घेणार आहे आपण. त्याला काय बोलतात ते. पण केसेस या माझ्यासाठी, त्याच्यासाठी, तिच्यासाठी, आमच्यासाठी, तुमच्यासाठी ह्या असं आलं तर फॉर आय, फॉर ही, फॉर शी, फॉर असं नाही यूज करू शकत. तर त्यांचं आपल्याला ते ऑब्जेक्टिव्ह केसेस टाकायला लागतात. सो दीज आर द ऑब्जेक्टिव्ह केसेस विच आय हॅव गिव्हन टू यू. ही आहे त्याच्याकडे माझ्यासाठी नोकरी होती. ही हॅड अ जॉब फॉर मी. Yes, clear? Yes. Clear. Next one. त्यांच्याकडे सहलीसाठी
योजना असतील तर इंग्रजीमध्ये त्यांच्याकडे सहलीसाठी योजना असतील. त्यांच्याकडे सहलीसाठी योजना असतील. त्यांच्याकडे सहलीसाठी योजना असतील. यूज द अप्रोप्रिएट हेल्पिंग वर्ड. हे पहा त्यांच्याकडे म्हणजेच काय ते सोबत तुम्ही काय घेणार आहे विल हॅव. दे विल हॅव प्लान किंवा प्लान्स. दे विल हॅव प्लान्स फॉर ट्रिप. सहलीसाठी त्यांच्याकडे सहलीसाठी योजना असतील. दे विल हॅव प्लान्स फॉर ट्रिप. गेटिंग प्रॉपरली. आमच्याकडे चित्रपटासाठी तिकिटे होती. आमच्याकडे चित्रपटासाठी तिकिटे होती. कम ऑन एव्हरीबडी प्लीज ट्राय मेक इट इन इंग्लिश. येस. आमच्याकडे चित्रपटासाठी तिकिटे होती. तो आमच्याकडे होती ना. वी हॅड आमच्याकडे होती. काय होती? तिकिटे होती. सो वी हॅड तिकीट्स. वी हॅड तिकीट्स कशासाठी? चित्रपटासाठी. फॉर मूवी. वी हॅड तिकीट्स फॉर मूवी. वी हॅड tickets for movie, right? त्यांच्याकडे आमच्यासाठी पुरेसा वेळ आहे. त्यांच्याकडे आमच्यासाठी पुरेसा वेळ आहे. चला मग कसं करणार? त्यांच्याकडे प्रोसेस काय? दे हॅव पुरेसा वेळ. इनफ दे हॅव इनफ. त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. दे हॅव इनफ टाइम. कोणासाठी? आमच्यासाठी. फॉर अस. दे हॅव इनफ टाइम फॉर अस. दे हॅव इनफ टाइम फॉर अस. त्यांच्याकडे आमच्यासाठी पुरेसा वेळ आहे. दे हॅव इनफ टाइम फॉर अस. क्लिअर? समजलं? त्याला बोलतात फॉर. फॉर म्हणजे काय? ज्यासाठी. फॉर मीन्स व्हॉट? सिंपल ज्यासाठी. इट्स कॉल्ड एज फॉर. सांगा बरं इंग्रजीमध्ये. आईकडे मुलीसाठी महाग साडी आहे. आईकडे मुलीसाठी महाग साडी आहे. इंग्रजीमध्ये कसं होईल? आईकडे मुलीसाठी महाग साडी आहे. आईकडे मुलीसाठी महाग साडी आहे. मदर सोबत हॅव घ्यायचं? नॉट ॲट ऑल. एकाच व्यक्तीबद्दल बोलत असेल तर तुम्ही हॅज यूज करा. वाय हॅव? हॅज घ्या. आईकडे मदर हॅज. मदर हॅज महाग साडी. कॉस्टली साडी. मदर हॅज कॉस्टली साडी. कोणासाठी? मुलीसाठी. फॉर डॉटर. मदर हॅज कॉस्टली साडी फॉर डॉटर. मदर हॅज कॉस्टली साडी फॉर डॉटर.
समजलं? सांगा बरं इंग्लिश मध्ये. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिच्याकडे कल्पना आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिच्याकडे कल्पना आहेत. टेल मी इन इंग्लिश, हाऊ कॅन वी मेक. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिच्याकडे कल्पना आहेत. येस. तिच्याकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिच्याकडे कल्पना. She has plans or she has ideas for starting her own business. She has ideas for starting her own business. She has ideas for starting her own business. Yes, समजलं? याला बोलतात फॉर. व्हॉट इज दिस? फॉर. फॉर म्हणजे कोणासाठी तरी, ज्यासाठी. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ आहे. आय हॅव टाइम फॉर यू. त्याच्याकडे माझ्यासाठी वेळ आहे. ही हॅज टाइम फॉर मी. सांगा मग, तिच्याकडे त्यांच्यासाठी वेळ होता. इंग्लिश मध्ये कसं कराल? तिच्याकडे त्यांच्यासाठी वेळ होता. तिच्याकडे त्यांच्यासाठी वेळ होता. तिच्याकडे त्यांच्यासाठी वेळ होता. शी हॅड टाइम फॉर देम. करेक्ट. शी हॅड टाइम फॉर देम. बरं, असंच नेक्स्ट सेंटेन्स पुढच्या प्रिपोजिशन वरती एक सेंटेन्स देते तुमच्या समोर. तुम्ही ओळखा त्यामध्ये आपण कुठला शब्द युज करायचा. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स मला म्हणायचंय गाडी घरासमोर आहे. गाडी घरासमोर आहे. प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. व्हेरी सिंपल. गाडी घरासमोर आहे. व्हॉट एक्झॅक्टली आर वी गोइंग टू यूज? इथे आलंय गाडी घरासमोर आहे. गाडी आहे. कार इज. पण घरासमोर आहे. तर इथे एक प्रिपोजिशन आलंय ज्याला बोलतात च्या समोर. तर इंग्लिश मध्ये काय करू म्हणणार आपण त्याला? च्या समोर या नावाचं एक प्रिपोजिशन आहे. काय यूज करायचं? करेक्ट. जेव्हा येतं च्या समोर, च्या समोर असं जेव्हा येतं ना, तर इंग्लिश मध्ये त्याला म्हणायचं इन फ्रंट ऑफ. काय बोलायचं इंग्लिश मध्ये? व्हॉट यू आर गोइंग टू से इट? इन फ्रंट ऑफ. करेक्ट. इन फ्रंट ऑफ. बरोबर. गाडी घरासमोर आहे. कार इज इन फ्रंट ऑफ हाऊस. कार इज इन फ्रंट ऑफ हाऊस. गाडी घरासमोर आहे. कार इज इन फ्रंट ऑफ हाऊस. येते लक्षात? असं अजून एक सेंटेन्स मला म्हणायचंय. माझी शाळा. माझी शाळा मंदिरासमोर होती. माझी शाळा मंदिरासमोर होती. तर इंग्रजीमध्ये ट्राय. येस. माझी शाळा मंदिरासमोर होती. म्हणजेच काय? माय स्कूल वॉज इन फ्रंट ऑफ टेम्पल. इन फ्रंट ऑफ टेम्पल म्हणजेच काय? मंदिरासमोर. इन फ्रंट ऑफ टेम्पल. गेटिंग इट प्रॉपरली? बरं, अजून एक सेंटेन्स. माझ्यासमोर मोठी गर्दी आहे. माझ्यासमोर मोठी गर्दी आहे. तर इंग्रजीमध्ये माझ्यासमोर मोठी गर्दी आहे.
there is big crowd. मोठी गर्दी. There is a big crowd in front of me. In front of me म्हणजेच काय? माझ्या समोर. ओके, अजून एक सेंटेन्स चांगली इंग्लिश मध्ये. कृपया ऑफिस समोर थांबा. कृपया ऑफिस समोर थांबा. तर इंग्लिश मध्ये कृपया ऑफिस समोर थांबा. इंग्रजीमध्ये कसं बोलणार तुम्ही? कृपया ऑफिस समोर थांबा. प्लीज वेट. In front of office. Please wait in front of office. Please wait in front of office. ठीक है? ओके. अजून एक सेंटेन्स मॅडम दिसेल. दरवाजासमोर उभे राहू नका. दरवाजासमोर उभे राहू नका. प्लीज मेक एव्हरीबडी. दरवाजासमोर उभे राहू नका. दरवाजासमोर उभे राहू नका. उभे राहू नका. इंग्लिश मध्ये म्हणायचं डोंट स्टँड. डोंट स्टँड. उभे राहा. स्टँड. उभे राहू नका. डोंट स्टँड. असं करू नका. येते तेव्हा डोंट होतं. ठीक आहे. डोंट स्टँड. उभे राहू नका. दरवाजासमोर. इन फ्रंट ऑफ डोअर. इन फ्रंट ऑफ डोअर. डोंट स्टँड इन फ्रंट ऑफ डोअर. गेट समोर. तुमची गाडी लावू नका. गेट समोर तुमची गाडी लावू नका. Let's try. Yes. गेट समोर तुमची गाडी लावू नका. ट्राय. गेट समोर तुमची गाडी लावू नका. डोंट पार्क. काय म्हणायचं? डोंट पार्क. गाडी लावून म्हणजे पार्क करतो ना. डोंट पार्क युअर कार. डोंट पार्क युअर कार. कुठं? गेट समोर. इन फ्रंट ऑफ गेट. डोंट पार्क युअर कार इन फ्रंट ऑफ गेट. गेटची स्पेलिंग पहा. गेट म्हणजे दरवाजा येते. GET असतं का? Did you understand? This is called as what? In front of. याला काय बरं बोलतात? In front of. अजून काही सेंटेन्सेस घेऊ आपण. तुम्ही इंग्लिश मध्ये करायचं. ठीक आहे. You are going to make those sentences in English. Will you take out your notebooks? वही काढणार तुम्ही सगळेजण. वही काढा बरं तुमची. मी तर सेंटेन्सेस देते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशन करून दाखवा. I will just take out your notebook. Please take in sentences. तुम्ही करणार तुमच्या वहीमध्ये. I will give you time to solve these sentences using in front of. Kindly take out your notebook, everybody. English मध्ये. मॉल समोर. माझी वाट बघ. मॉल समोर माझी वाट बघ. नेक्स्ट वन. वही काढणं सगळ्यांनी. शाळेसमोर. भेट. शाळेसमोर मला भेट. तर इंग्लिश मध्ये
प्राचार्यांसमोर शांत उभा राहा. प्राचार्यांसमोर शांत उभा राहा. संगणकासमोर बसा. आणि तुमचे काम पूर्ण करा. संगणकासमोर बसा आणि तुमचे काम पूर्ण करा. तर इंग्लिश मध्ये yes, everybody, please do make sentences. फोटोसाठी कॅमेरा समोर उभे राहा. इंग्लिश मध्ये इन फ्रंट ऑफ यूज करायचं. मेक इट इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये करा हे वाक्य. Yes. आरशासमोर उभा राहून बोलण्याचा सराव करा. आरशासमोर उभा राहून बोलण्याचा सराव करा. मेक इट इन इंग्लिश. तिच्या समोर अनेक जबाबदाऱ्या. तिच्या समोर अनेक जबाबदाऱ्या आहेत. Do it, everybody. Correct translation. Every sentence you are going to make in your notebook. तुमच्या वहीमध्ये करायचंय. I am going to give you the answer within 2 to 3 minutes. Yes. करा सगळ्यांनी every sentence. Please do make in English. करा प्रत्येक वाक्य इंग्रजीमध्ये.
झालं का? एव्हरीबडी इज दॅट डन? केले सगळे वहीमध्ये? आय हॅड टोल्ड यू टू राईट डाऊन इन द नोटबुक. वहीमध्ये लिहिलं का? आता चेक करा. आय विल टेल यू द आन्सर्स. नाउ प्लीज चेक द आन्सर्स. मॉल समोर माझी वाट बघ. हे पहा. वेट फॉर मी असं म्हणायचं. माझी वाट बघ. वेट फॉर मी. माझी वाट बघ. वेट फॉर मी. मॉल समोर. इन फ्रंट ऑफ मॉल. शाळेसमोर मला वेट. मीट मी इन फ्रंट ऑफ स्कूल. प्राचार्यांसमोर शांत उभा राहा. उभा राहा म्हणजे स्टँड. शांत म्हणजे क्वाइटली. ठीक आहे. स्टँड क्वाइटली इन फ्रंट ऑफ प्रिन्सिपल. संगणकासमोर बसा आणि तुमचे काम करा. सिट in front of computer and finish your work. कृपया फोटोसाठी कॅमेरा समोर उभे राहा. कृपया म्हणजे प्लीज स्टँड in front of camera for photo. एवढं सोपं असतं. आरशासमोर उभा राहून बोलण्याचा सराव करा. लाईन तुमच्यासाठी. स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर अँड प्रॅक्टिस स्पीकिंग. प्रॅक्टिस स्पीकिंग. दोन मध्ये तिच्या समोर अनेक जबाबदाऱ्या आहेत. शी हॅज असं म्हणू शकतो आपण. शी हॅज मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज. तिला खूप जबाबदाऱ्या आहेत तिच्या समोर. शी हॅज मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज इन फ्रंट ऑफ हर असेही करू शकता. शी हॅज मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज इन फ्रंट ऑफ हर. शिक्षकांसमोर शांत बस. सिट क्वाइटली इन फ्रंट ऑफ टीचर्स. ती माझ्यासमोर होती. शी वॉज in front of me. काय अवघड होतं सांगा. What was difficult? असं काय येतं की जे तुम्हाला समजत नाहीये? Which actually you are not understanding. What is there? Let me know. Is there anything? Nothing. समजलं का? Done. So that's all for today. We'll continue in the next class and we'll learn more some things. समजलं सगळ्यांना? यूज करायचं स्पीकिंग मध्ये. आज आपण शिकलो इन फ्रंट ऑफ. Yes? Done. We'll stop today. We'll continue in the next class. Till the time, take care everybody. Thank you.